स्कोरशीट वरती कोणी नाही आहे आयोजक संघ. हे गेले तो आतमध्ये फक्त लवकर. करत असताना सेमीफायनल मध्ये दाखल जाणारा कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जय हनुमान मुनवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निकेत आणि आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी आदित्य मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर गोलंदाजीचा भार नेहमीप्रमाणे आपण जर पाहिलं तर त्याच गोलंदाजाच्या खांद्यावरती सोपवला जातोय ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. प्रणिताला बॉलिंग ट्रॅकवरती इथेच याच मैदानावरचा इतिहास सुद्धा राहिलाय मुनवली संघाचा, कारण गेल्या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर त्याने याच मैदानावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा पटकावलंय. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याचा आणि तो अनुभव अर्थातच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये त्यांनी पणाला सुद्धा लावलाय. कारण आपण जर पाहिलं तर त्याने थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. कालच्या दिवसामध्ये तिसरा सामना त्याने जिंकला होता. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती आगाज यावेळी होत असताना आपण पाहतोय चौकार आलाय पहिल्या संख्या विनंती करतोय तिथे कोणी आग लावलेली आहे ती आग विझवा. मित्रांनो आग लावलेली आहे त्यांना विनंती करतोय ती आग विझवा. मिस्टर आग लावे. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. तदनंतरचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला होता. या वेळचा चेंडू कही पे निगावर कही पे निशाणा अशा पद्धतीचा पाहायला मिळाला, परंतु रनआउट स्वरूपात फलंदाज जरूर बाद झाला असता. ऐन वेळेला आपण जर पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेत असताना चेंडू थोडासा वाचला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपातील ही एक सिंगल यावेळी धावफलकावरती मात्र पूर्ण झाली. एक धाव धावफलकावरती लागली गेली. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती होत असताना आपण पाहतोय 5 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट. हाही चेंडू डॉट आला असता, परंतु 30 यार्ड सर्कलमधून अर्थातच शॉट पॉईंट वरतून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तदवरती एक सिंगल घेतली जाते आणि आता स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर खेळण्यासाठी आदित्य सज्ज होतोय. दोन्ही बंधूंची जोडी मैदानावरती खेळते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये आदित्यने 48 धावा बनवल्या होत्या. तोच आदित्य यावेळी मैदानावरती खेळतोय. यावेळचा स्क्वेअर कट केला जातोय. अप्रतिम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू यावेळी जातोय बाउंड्री लाईनला गवसणी घालणारा अफला
सरळ डीप थर्डमॅन बाउंड लाईनच्या बाहेर चौकारासाठी आणि त्यामुळे संघाची धावसंख्या सुद्धा पुढे सरकली आहे, वधारली आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा नादात लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं आणि त्या लालचेचा शिकार आदित्य ते म्हटलं जातं ना, लालचीचा शिकार कशा रीतीने ठरवायचा किंबहुना लालच कशा रीतीने द्यायचं ते मैदानामध्ये आपण पाहिलं. फ्लाईट दिली गेली, चेंडूचा मागचा पेस काढला गेला आणि अखेरच्या क्षणाला आपण जर पाहिलं तर चेंडू डिलिव्हर्ड करत असताना थोडासा चेंडू आपण जर पाहिला तर पुढे टाकला आणि त्याच नादात आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या इराद्याने बॅट जरूर घुमवली जोरात, परंतु बॅटच्या वरच्या हिस्साला चेंडू लागून शॉर्ट पॉईंटमध्ये पुनश्च एकदा गेला. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी न करता झेल पकडला आणि फलंदाज आदित्य भगतला यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेरचा रस्ता मात्र दाखवला. 9 धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय. नवीन फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर विनीत आलाय. त्याच्या बॅटमधून यावेळी अलॉंग द कार्पेट फटका खेळला गेलाय, जिथे आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन वरतून काऊ कॉर्नर पर्यंत क्षेत्ररक्षक जोपर्यंत वरती येईल तर वरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल तिथे धावफलकावरती लागते. पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर पाहता पाहता संपलाय आणि धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर डबल फिगर मध्ये यावेळी धावफलक चाललंय. 10 ऑन अ स्कोर कार्ड, 10 धावा यावेळी धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम षटक यावेळी हाताळलं गेलं. 2 चौकार आले म्हणून काय झालं, 1 विकेट यावेळी आले या षटकात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण षटक किंबहुना आपण जर पाहिलं तर यशस्वीपूर्ण षटक यावेळी हाताळलं गेलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. यावेळी पॅवेला नेनकडनं गोलंदाजी केली जाते. मुख्य अतिथी कक्षकडनं गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी माकवती संघाचा तारणहार संघाचा आपण जर पाहिलं तर सर्व यावेळी गोलंदाजी माकवती सज्ज झाला. अर्थातच ऋषिकेश यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. लेग ब्रेक ज्या गोलंदाजाने आतापर्यंत लिहिल्यारित्या हाताळल्यात, फलंदाजांना त्या लेग ब्रेकवरती नाचण्यास भाग पाडलाय, तोच ऋषिकेश यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अव्वल दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. स्ट्राईक रेटवरती आपण जर पाहिलं तर विनीतला पाहायला मिळतोय. दुसऱ्या एंडने त्याला आता संधी मिळाली आहे, जिथे आपण जर पाहिलं तर फार एंड संपला. यावेळी पॅवेलियन एंड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवती दुसरं षटक हे सुरू झाले आणि दुसऱ्या षटकासाठी स्वतः कर्णधार संघाचा सरसेनापती यावेळी सज्ज झालाय. यावेळचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, त्याला सरळ ढकललं गेलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून अफलातून फटका चाललाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. मिडल स्टिक वरती टाकल्या गेलेला चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिजे तेवढा चेंडू हा वळाला नव्हता, परंतु सरळ बॅट वरती आल्यानंतर षटकार आलाय. यावेळचा चेंडू आता फिरवलं गेली, बोट फिरवली होती, परंतु थोडासा बाहेर टाकला. त्यामुळे पंचाने सांगितलं हा चेंडू वाईडच असणार आहे. त्यावेळी धावफलकावरती एक सिंगल वाढेल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिले तर पुढे सरकते. हा नक्की आपण पाहतोय अक्षय गुळेकर नाहीये. कालच्या 3 दिवसांमध्ये थोडीशी भूमिका आपण जर पाहिली तर त्याची थोडीशी पिछाडीवरती राहिली होती. धावा त्याच्या बॅटमधून आल्या नव्हत्या, परंतु गोलंदाजी करत असताना संघाला त्याने सावरलं होतं. आज अक्षय गुळेकर यावेळी नाहीये. मग विनीतची वर्णी लागली आहे आणि विनीत सांगतोय माझ्याकडे दमकम आहे, मी दाखवणार, फलंदाजी करून दाखवणार. यावेळी पंचांकडे अपील झाली आहे, परंतु ही अपील इथून मात्र फेटाळली गेली असताना डायरेक्ट हिट होत आहे. फलंदाज क्रमांक दुसरा, बिग ब्लो, बिग विकेट डाऊन, निकेत भगत बॅक टू डिट पॅवेलियन. भरपूर शिव्या खाल्या असतील का, तर गोट्या खेळण्याचा जो अनुभव असतो ना तो आज आदित्यला कामी आलाय. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलला आणि त्याच ऍक्शन मध्ये फेकत असताना आपण पाहतोय यष्टांचा त्या चेंडूने वेध घेतला आणि फलंदाज निकेत भगतला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. नवीन खेळाडू स्वयं यावेळी मैदानावरती चाललाय. आपण जर पाहिलं तर स्वयं खेळत असताना एक मागच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर एक चौकार सुद्धा लगावला होता, परंतु आता त्याची जागा बदलली जाते. गणेश येतोय फलंदाजीसाठी.
स्वयंच्या जागी आपण पाहतोय गणेशला धाडलं जातं फलंदाजीसाठी. गणेश सुद्धा अप्रतिम खेळला या मैदानावरती, त्यामुळे आता त्याची वर्णी लवकरात लवकर लावली गेली आहे, त्यामुळे त्याला मैदानावरती खेळावं लागेल. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर हे दुसरं चालू असताना ऋषिकेशला यावेळी विकेट मिळते, जी विकेट हवी होती संघाला. कारण निकेत भगत असा खेळाडू आहे, शांततेने येणार आणि शांतता भंग करणारा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर धाडायचंच होतं. या हेतूने आपण जर पाहिलं तर तिथे आदित्यने चेंडू अडवला, तदनंतर फेकला, यष्ट्यांवरती लागला, तो चेंडू अचूक थ्रो करत असताना फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता येणाऱ्या फलंदाजांवरती थोडासा दबाव असेल. नौखे फलंदाज दोन्हीही मैदानावरती आहेत. एकाने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडू फेस केलेत, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. नवीन खेळाडू आहे, हा नौका आहे, त्याच्या डोळ्यासमोर अजून एकही चेंडू पडलेला नाही आहे, किंबहुना एकही चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेला नाही आहे. अशा वेळी तो स्ट्रायकेटवरती आहे. यावेळचा आडवा बाटणे चेंडू हवेत चाललाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर रनआउटची संधी, परंतु ही सुद्धा गमावली गेली आहे. अर्थातच थ्रो थोडासा जोरात असताना कदाचित यष्ट्यांवरती अचूक असता तर पुन्हा एकदा जावं लागलं असतं मैदानाच्या बाहेर, परंतु आपण जर पाहिलं तर तिथे थ्रो यावेळी चांगला नव्हता, यष्ट्यांवरती नव्हता, त्यामुळे आपण पाहतोय कोणतीही धाव आलेली नाही आहे. चांगला चेंडू पडलाय. सलगचे दोन्हीही चेंडू आपण जर पाहिलं तर निर्धाव आले. षटकारानंतर आतापर्यंत चोख प्रतिउत्तर आपण पाहतोय. षटकातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे 3 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. 2.3चा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकाकडे जर आपण लक्ष टाकलं तर तब्बल 17 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 17 हा अंक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी अशुभच ठरला आहे, कारण अनेक वेळा आपण पाहिलंय 17वरती कधी विकेट गेली आहे, कधी गोलंदाजावरती षटकार आलाय. हे दृश्य आपण अनेक वेळा पाहिलंय. या चेंडूवरती काय होणार इथे मात्र आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा द्यायचा प्रयत्न केला होता, सन्मान द्यायचा होता गोलंदाजाला, परंतु सन्मान देत असताना आपण जर पाहिलं तर फुटवर्क नव्हतं. बॅट फेकली होती चेंडूवरती आणि अशा वेळी बॉडी बॅलन्स झुकत असताना चेंडू तितक्याच तत्परतेने यावेळी आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केला गेला आणि त्या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाही आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश यावेळी चेंडू घेऊन सज्ज होत आहे. यावेळचा चेंडू इथे मात्र यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. फलंदाज जे यावेळी आपण पाहतोय सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलंय 17 हा अंक क्रिकेटच्या परिभाषेला अशुभच ठरलाय, त्यामुळे आता या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. आणखीन अजूनही आपण जर पाहिलं तर 17 धावा सुद्धा धावफलकावरतीच आहेत. येणाऱ्या या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ येणं बाकी, जिथे ऋषिकेश पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकेटवरती नवीन आलेला खेळाडू रतन यावेळी खेळण्यासाठी सज्ज झालाय. रतनसाठी यावेळचा चेंडू इथून मात्र आपण जर पाहिलं तर अडवा बॅटने फ्लिक केलाय. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, बीमर, आणि याच्यावरती आपण जर पाहिला तर तब्बल 5 धावा आले. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू क्षेत्र इथे ऋषिकेश घेऊन सज्ज झालाय. चेंडू हवेत चाललाय, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे आपण जर पाहिलं तर तिथे एकच धाव मिळेल. फलंदाज सुद्धा वाचलाय, त्यामुळे एक धावेनंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 23 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर्स कम्प्लिटेड. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर हे मैदान आपण जर पाहिलं तर तितकंच प्रत्येक खेळाडूसाठी लाभार्थी ठरलंय. किंबहुना ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर एका
एखाद्या गोलंदाजासाठी नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांसाठी, येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांसाठी लाभार्थी ठरले. कधी गोलंदाज प्रत्येक एंडने चमकदार कामगिरी करताना ठरलेत, तर कधी फलंदाज वेगवेगळ्या एंडने इथून मात्र कामगिरी करत असताना चमकदार ठरलेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक आपण पाहिलं होतं, 2 अर्धशतकं पाहिलेत. एका सामन्यामध्ये तब्बल 95 धावसंख्येचा रदीप होत असताना आपण पाहिला होता. 65 धावसंख्येची खेळी करत असताना हर्षल पाटील बबलूला आपण पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये अर्धशतक ठोकत असताना देवेंद्रला आपण पाहिलंय. त्यामुळे ही स्पर्धा आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूसाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळण्याची ओढ प्रत्येकाला लागली होती. आज आपण पाहतोय 5 संघ इथून मात्र दाखल झालेत आणि 5 संघांमध्ये त्यामधील 3 संघ किंबहुना एक संघ आतापर्यंत फायनलमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. माऊ 11 एकविरा थळ गोलू यांचा संघ मैदानावरती आपण जर पाहिलं तर खेळत असताना आतापर्यंत 5 फायनलमध्ये पोहोचलाय. हा सामना सुद्धा तितकाच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मैदानावरती रंगलाय. यावेळचा आखोट टप्प्याचा चेंडू आपण जर पाहिला तर दिशा दाखवली गेली. अर्थातच ऑफ ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चाललाय. चेंडू अडवला जाईल तद्वरती एक सिंगल इथून मात्र भेटली जाते आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. एक धाव धावफलकावरती लागते आणि संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पुनश्च एकदा चेंडू घेऊन यावेळी गोलंदाज प्रथमेश सज्ज झालाय. प्रथमेशचा यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या झोळीत जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज यावेळी तू चल मैं आया. हॅलो लागलोय. नाही नाही सेमीला ती गाव अरे तिघांमध्ये ना फोटो व्हायरल झाला. बाय दिली एकविरा थल पहिली इनिंग चालू आहे. 24 झाले ना. अरे कसला घोरत होता मग हा आपल्या ना पहिलीच बॅटिंग आहे. खाली करून 2 ओव्हर 1 बॉल 2 ओव्हर 2 बॉल माई चालू असेल. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय संपुष्टात आलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. सांघिक धावसंख्या अर्थातच जयहनुमान मुनवली संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडंसं मैदानावरती आपण पाहतोय थोडीशी क्रॅम्प यावेळी मैदानावरती खेळाडूला जरूर आली आहे. पण तो पुनश्च एकदा त्या इंजुरीमधून सुखरूप बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असताना प्रथमेश यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय त्याने आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल हलक्या हाताने आलेली, परंतु तदनंतर लोवर फुल टॉस त्याला आडवा बाटने खेळत असताना तिथे आपण जर पाहिलं तर अभयने तिथे झेल पकडला. यावेळचा चेंडू सुद्धा हवेत चाललाय. आणखीन एक झेल हवेत जात असताना क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेलं. असं वाटलं याही चेंडूवरती झेल पकडला जाईल, परंतु तिथे मात्र आपण जर पाहिलं तर झेल सुटत असताना एक धाव कंप्लीट झाली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला मॅच यावेळी मैदानावरती रंगत असताना आपण पाहतोय. कारण आपण जर पाहिलं तर प्रत्येक येणारा फलंदाज मोठ्या फटक्याच्या शोधात पाहायला मिळतोय, किंबहुना गोलंदाज ते फटके मारत असताना कुठेतरी त्याच्यावरती पाणी सोडत होते, परंतु यावेळचा चेंडू हवेत चाललाय. पुनश्च एकदा हवेत असताना चेंडू इथून मात्र आपण जर पाहिला तर मिड विकेट बाउंड्री लाईन वरती झेल
फलंदाजांना अर्थातच फलंदाजाच्या नाक्काजवळून हा चेंडू जाईल असं गोलंदाजाने विचार केला होता, परंतु ते मनसुबे यावेळी पाहायला मिळालेले नाही आहेत. नॅचरल खेळपट्टी असल्या कारणामुळे आपण जर पाहिलं तर चेंडू जितक्या हाईटला येणं गरजेचं होतं ते पाहायला मिळालेलं नाही आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर मात्र भरकटताना एक धाव देऊन चाललाय. 26 धावा आता धावफलकावरती आपण पाहतोय. 26 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 27 धावा. यावेळचा चेंडू सुद्धा पुनश्च एकदा आता चुकीला माफी नाहीये, कारण चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजनला चाललाय सरळ. 4 धावसंख्येचा बोनस डीजे. या चेंडूवरती चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे. धावफलकाकडे जर पाहिलं तर आता धावफलक हे वेगाने पुढे सरकते. 31 धावा धावफलकावरती लागतात. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ येणं बाकी असताना पुनश्च एकदा प्रथमेश सज्ज झालाय. यावेळचा वेगाने चेंडू टाकला गेला. चेंडू हवेत चाललाय. पुनश्च एकदा स्वतः गोलंदाज पोहोचतोय. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय यावेळचा हा 5वा फलंदाज बाद. कारण अनेक वेळा आपण पाहिलंय टेनिस क्रिकेट डॉट इन असू द्या, 70-70 स्पोर्ट असू द्या, ड्रीम्स क्रिकेट डॉट इन असू द्या, अनेक अशा वाहिन्या आहेत ना, या त्यांचे सर्व जे सहकार्यकर्ते कार्यकर्ते असतात ते लवकर येतात आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व इथले जात असतात, परंतु सर्वात लेट जाणारा कोण असेल तर ते म्हणजे थेट प्रक्षेपणवाले. त्यांच्याबद्दल काही कधी कोणी बोलत नसतं, परंतु अनेक वेळा असं असतं त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होते. अनेक खेळाडूंना आपण जर पाहिलं तर ओळख देण्याची काम त्या खेळाडूला ओळख देण्याचे काम याच वाहिन्यांच्या माध्यमातून होत असते. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. किंबहुना आज आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा पुनश्च एकदा नाईट क्रिकेटमध्ये आयोजित केली. या गावदेवी क्रीडा मंडळाचा आपण आभार मानूया, कारण आपण जर पाहिलं तर आज हा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. तर शेवटचा दिवस आपण मैदानावरती पाहतोय. अर्थातच सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. यानंतर आपल्याला फायनलचा थरार सुद्धा पाहायला मिळेल. कोणता असा संघ असेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल, जिथे आपण पाहतोय 4थ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी माकवती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4था हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य आला होता. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले होते, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 3ऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्यात. आदित्य यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 3 चेंडू आतापर्यंत लिहिल्यारित्या त्याने हाताळलेत. 4थ्या चेंडूला पुनश्च एकदा 4था चेंडू घेऊन सज्ज झाला. याही वेळेला आपण जर पाहिला तर रन आउट स्वरूपात फलंदाज आणखीन एक बाद होईल. 7वा फलंदाज यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परततोय. डीजे. जर पाहिला तर मैदानाच्या बाहेर परतलाय. अर्थातच 7 फलंदाज बाद झालेत आणि आपण जर पाहिलं तर 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी यावेळी मैदानावरती खेळते, जिथे स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संयम आहे. जो संयम आपण या संयमला सर्वजण ओळखत असतील. चिवताईच्या खांद्याला खांदा लावून जो चांगलं काम करत असतो तोच संयम यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आहे. आतापर्यंत त्याने संयम दाखवला होता त्याच्या नावाप्रमाणे, परंतु जो संयम अनेक वेळा
आक्रमकतेने येणं गरजेचं आहे, तो मात्र पाहायला मिळालेला नाहीये. 33 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. अर्थातच 4.5चा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळचा चेंडू हवेत चाललाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. 8व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर परत. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. मग आता या 34 धावा बनवल्या जातील का? संघर्षाचा ज्वालामुखी इथून मात्र हाती घ्यावा लागेल. या संघर्षाच्या ज्वालामुखीवरती आरूढ व्हावं लागेल आणि इथूनच मात्र आपण जर पाहिलं तर फायनलमध्ये पोहोचायचं असेल ना, तर यावेळी या 34 धावा बनवाव्या लागतील. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती आदित्य, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ऋषिकेश, जिथे आपण पाहतोय आदित्य. इथून मात्र आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू फेस करतोय. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर एक धाव घेतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर आदित्यच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर आदित्यच आहे. आदित्य भगत आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजीवरती आपण जर पाहिलं तरी पहिली सिंगल आली आहे.
पुनश्च एकदा माईकचा बार मी यश मापगावकर यांच्याकडे सोपवतोय. ओव्हर टू यू. चला मॅच कडे आपण सुरुवात करत आहोत. या मॅच मध्ये आपण वळत आहोत. सामना करूयात सुरुवात. यावेळेचा चेंडू बघा, या ठिकाणी आपण बघितलं अल्टी पलटी करून खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावा मैदानावरती 34 बनवायच्या 24 चेंडू मैदानावरती आहेत. जेव्हा पहिलं षटक प्रगतीपथावरती ना आदित्य खेडेकरला आपण बघतोय. आदित्य खेडेकर असा फलंदाज आहे ना, तो या मॅच मध्ये कधी षटकार चौकार मारू शकतो, कधी या सामन्यामध्ये रंग बदलू शकतो, हे त्याने बऱ्याचदा करून दाखवलंय. आणि या सामन्यामध्ये जेव्हा तो फलंदाजी करण्यासाठी आलाय, गेल्या 3 सामन्यांमध्ये तो आक्रमक बघायला मिळाला. तर या चेंडूवरती बघा एक महत्वाची विकेट मैदानावरती आली. फलंदाज क्रमांक येथे पहिला बाद. कमॉन डीजे. जेथे आपण बघितलं 34 धावा बनवायच्यात, 2 धावा मैदानावरती आणि 1 विकेट येथे गेली. षटक पहिलं प्रगतीपथावरती, 2 चेंडू अजून बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करण्यासाठी आलेला बॉलर या ठिकाणी आदित्य भगतला आपण बघितलं. आदित्य खेडेकर होता. आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर विचार केला, एक महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतात. एका बाजूला मग ऋषिकेशला आपण बघत आहोत आणि त्यानंतर मात्र एक न्यू बॅटर मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आपण बघतो प्रथमेश, नॉन स्ट्राईक एंडला ऋषिकेश. पहिलं षटक मैदानावरती आदित्य. यावेळेस मात्र बघा मैदानावरती आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन एंड. बघितलं ना तर आता मात्र विकेट आल्यात. मात्र सुरेश असं मला वाटते की वादळ आधी शांतता मैदानावरती बघायला मिळते का, किंबहुना सेमीफायनलची मॅच आहे. धावा या ठिकाणी आपण बघतोय 33 झाल्या, 34 करायच्यात. जी गोलंदाजी आधी गावदेवी जिराट संघाच्या माध्यमातून आली होती आणि अगदी त्या पद्धतीने येथे गोलंदाजी करताना जयमन मुरली संघाला आपण बघतोय. मॅच सिच्युएशन काय आहे, ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता मात्र आदित्य भगतला आपण बघतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर आलाय, तो म्हणजे मनीष. संघाचा तारणहार आहे, संकट मोचक आहे. गेल्या मॅच मध्ये त्याने या सामन्याला सावरलं होतं. या सामन्यामध्ये बघूयात. फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक तेथे आहे. एकदा धावफलकावरती आली. पहिल्या षटकामध्ये जर अनालिसिस आपण केलं ना सुयश, तर आता मात्र पहिल्या षटकामध्ये हावी ठरला जनमान मुनवली संघ. मात्र मॅच मध्ये बघा प्रति षटकामध्ये 10 धावांची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला अजूनही 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने धावा बनवायच्यात. कारण जेथे 33 धावांची रिक्वायरमेंट, 34 धावांची रिक्वायरमेंट आहे, 33 धावा झाल्यात, 8 विकेट सुद्धा गेल्या होत्या ना. मग जर आपण विचार केला या सामन्यामध्ये अजूनही गावदेवी जिराट संघाची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. पहिलं षटक जिथे संपलं होतं आणि धावा मैदानावरती 3 आल्यात. 3 धावांवरती 2 महत्त्वाचे गडी गारद केले आणि त्यानंतर मात्र 18 चेंडूंवरती सामना जिंकायचा तुम्हाला तर 31 अजून रिक्वायर्ड आहेत. या एंडला आपण बघतोय आता बॅटिंग करण्यासाठी मनीष आहे. बॉलिंग करण्यासाठी चेंजेस केले गेले. गणेशला आपण बघतोय, ज्या गणेशने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळवला होता. 18 चेंडू आणि 31 समीकरण बघा. ऋषिकेश पाटील आणि त्याबरोबरीने बॅटिंग एंडवरती स्ट्रायकिंग एंडला या ठिकाणी बॅटर म्हणून आपण मनीषला बघतोय. प्रत्येक सामन्यामध्ये जेव्हा मैदानावरती मनीष आला ना तर मनीषने तेथे आक्रमक रूप धारण केलं. मनीषने मॅच जिंकवली. किंबहुना या सामन्यामध्ये गणेश जो सुद्धा जन्म संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून त्याचा वापर केला गेला, एक बेस्ट बॉलर. तो वळूयात सामन्याच्या दिशेला. सामन्यामध्ये आपण करूयात सुरुवात.
पहिलं षटक संपलं, जेथे 3 धावा 2 विकेट. गावदेजीरा चेस करतोय रन. धावा 34. जेव्हा तुम्हाला बनवायच्यात ना 31 रन अजूनही रिक्वायर्ड आहेत. तर या 2 धावांची पेनल्टी येथे आली आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही परिधान करताना, तर येथे आपण बघितलं सूचना आल्या. 2 रनची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते, ती म्हणजे जनमान मुनवली संघाला. 2 धावा प्लस करूयात. धावा येथे 5 झाल्यात. जिथे 3 धावा होत्या तिथे 5 धावा मैदानावरती. या चेंडूवरती बघा, चेंडूवरती वाईड आलाय. डबल कावरती आणखीन एक धावा येईल. तर आता धावा 6 आल्यात. पेनल्टीच्या धावा प्लस होतील समोरच्या संघाच्या. यावेळेस मात्र बघा कमबॅक केलं गेलं गणेशच्या माध्यमातून. जेथे मी म्हणत होतो 34 धावांचं लक्ष पार पाडायचं, तेथे 2 धावा आपण पेनल्टीच्या प्लस केल्या गावदी जिराटच्या खेम्यामध्ये. धावा आता बनतात त्या म्हणजे 6 धावा. षटक क्रमांक येथे दुसऱ्या प्रगतीपदावरती. सामना 4 षटकांचा आहे. स्ट्राईक एंडवरती मनीष प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. फटका आलाय, फटका चांगला आहे, फटका सजवलाय. चेंडू बाउंड्यांच्या बाहेर गेलाय, आउट ऑफ दी पार्क मारलाय कमांडीचे मास्टर. यावेळेस मात्र बॅटची कडा होती. त्यानंतर पाठीमागे निकेत भगतचा ॲथलेटिझम बघा, चांगला प्रयत्न केला, धावा सेव्ह केल्या, डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं 2 धावांची पेनल्टी, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर 6, नंतर डॉट चेंडू, म्हणजे 3 चेंडू झालेत या ठिकाणी आपण पाहिलं मैदानावरती. या मैदानावरती बघा चूक केली आणि चुकीला माफी नाही. आता मात्र मित्रांनो बघा, या मॅच मध्ये धावा 12 आल्यात, 3 विकेट मैदानावरती गेल्यात. तर अजूनही सामना जेव्हा जिंकायचा ना तर रिक्वायरमेंट आपण पाहिली 14 चेंडू आणि 22 धावांची आहे. आणि गावदेवी जिराट 2 धावांची पेनल्टी तुमच्या धावांमध्ये प्लस केली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे अजूनही 14 चेंडू आणि 22 धावांची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी या 22 धावा मैदानावरती आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर 12 धावा धावफलकावरती आत्ता आल्यात. जबरदस्त गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. त्यानंतर बघा शॉट थर्डमॅनला चेंडू केला होता, बॅटची कडा घेतली होती, त्यानंतर पुन्हा एकदा कॅच असा आवाज या ठिकाणी आला होता. मात्र चेंडू पाठीमागे थोडा थांबला
तिथपर्यंत गेला नव्हता. धाबा धावफलकावरती बनतायत 12. 12 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स वेअर सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. तर यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय पाठीमागे फाईनल क्षेत्रामध्ये. जोपर्यंत धाव या ठिकाणी एक घेतली, थांबवलं येते स्वतःला. धावा बनतात त्या म्हणजे 13. 13 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक दुसरं संपलं. आता मात्र अजूनही 2 षटके येतील. 12-21 मॅच ऑन. जनमान मनोली संघाने समोरच्या संघावरती म्हणजे गावदेवी जिराटवरती जो दबाव प्रक्षेपित केला ना, एखादा प्रेशर रिलीजिंग स्ट्रोक तो मनीषच्या माध्यमातून आला होता. 12-21 समीकरण स्पष्ट आहे मित्रांनो. 2 धावा पेनल्टीच्या आधीच यामध्ये ऍड केल्यात, त्यामुळे नंतर काही विचारायला येऊ नका. किंबहुना आता जर आपण विचार केला 12 चेंडू बाकी आहेत तर 21 धावा तुम्हाला बनवायच्यात. तर आपण बघितलं ना, 12 ला उलट केलं तर 21 होतात. सुयश सामन्याकडे वळूयात. या ठिकाणी आपण बघत आहोत तर आता बघूयात 12 चेंडू बागेत अप्रतिम गोलंदाजी केली जयमान मनोरंजन संघाच्या माध्यमातून. गणेशने आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली, आदित्य भगतने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र ऋषिकेश पाटील आणि त्यानंतर साहिल जेव्हा मैदानावरती आहेत ना, या मॅचमध्ये जेव्हा साहिलने गेल्या सामन्यामध्ये षटकार मारले होते, साहिलने चांगली फलंदाजी केली होती. मात्र आज स्वतःच्या संघाला जेव्हा जिंकवायचं तेव्हा आता लढावं लागेल, आता झुंजावं लागेल, आता खेळ करून दाखवावा लागेल. साहिल स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश पाटील. तर ऋषिकेश पाटीलने केवळ 1 चेंडू आतापर्यंत खेळला. 12 चेंडू बाकी आहेत, 21 धावांची रिक्वायरमेंट आहे. सामना कोण जिंकेल? बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. निकेत भगत यावेळेचा फटका मैदानावरती खेळलाय जरूर. कॅच थोडीशी कठीण होती. धाव मैदानावरती 1 आली आणि त्यानंतर मात्र मॅच आता बघा कशी टफ बनते. मात्र ऋषिकेश पाटील आहे तर मुमकिन आहे. या मॅच मध्ये जर सुद्धा आपण पाहायला गेला 3 सामन्यांमध्ये सुद्धा ऋषिकेश पाटील जर मैदानावरती थांबला ना तर नक्की मॅच जिंकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तुला काय वाटतं सुयश? कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना आपण पाहिला, चेंडू बाकीत ते म्हणजे 11-20 धावांची रिक्वायरमेंट. मॅच ऑन. स्ट्राईक वरती ऋषी आहे. फटका खेळलाय. धाव मैदानावरती 1 घेतली गेली आहे आणि पुन्हा एकदा एका धावेनिशी धावा बनतायत त्या म्हणजे 15 धावा. 10 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष म्हणजे 3 बिग स्ट्रोक 10 मध्ये जर आले तर मॅच संपेल. त्यामुळे विकेट जर मैदानावरती घेतली तर मॅच मध्ये पुन्हा जर्मन मनोली संघाचा वर्चस्व त्या ठिकाणी बघायला मिळेल. मात्र 10 चेंडू 19 सेमीफायनलची बिग मॅच. सबमरीन आला, चेंडू पडल्यानंतर खाली सरपटी आला आणि त्यानंतर मात्र येथे उत्तर कोणतंही नव्हतं. चेंडू खाली थांबला होता. मात्र ऋषिकेश पाटीलला बघा, त्यालाही मॅच जिंकायच्या त्यासाठी तो प्रयत्न करतोय. आता 9 चेंडू राहिलेत, 19 धावांची रिक्वायरमेंट. 9 चेंडू 19. हु विल बी वन दिस मॅच? गावदेवी जिराट की जनमान मनोली? फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फिल्डिंग तिथे चांगल्या दर्जाची होते. 1 धाव मिळेल आणि आता मात्र चेंडू बाकीत 8 आणि 18 धावांची रिक्वायरमेंट. जनमान मनोली संघ या मॅच मध्ये 1 लेवल अप आतापर्यंत. मात्र सामन्यामध्ये पलटवार केला जाऊ शकतो हा विश्वास दाखवला पाहिजे. ऋषिकेश पाटील जेव्हा मैदानावरती आलाय, गेल्या 3 सामन्यांमध्ये आपण त्याची बॅटिंग बघितली, बॉलिंग बघितली, जिंकण्यासाठी प्रयत्न बघितले. मात्र निकेत भगत काय जबरदस्त बॉलिंग करतात. 8 चेंडू बाकी. तर या चेंडूवरती सुद्धा बघा, येथे चेंडू डॉट आलाय आणि आता मात्र 7 चेंडू 18 मॅच मध्ये रोमांच प्रस्थापित केलाय. सेमीफायनलची मॅच जर अशी बनत असेल तर फायनल मॅचला किती मजा येईल. सुयश 7 चेंडू 18.
सामन्यामध्ये बघा मित्रांनो कशा पद्धतीनं आज या ठिकाणी बॉलिंग अटॅक होतोय. फुलटॉस वरती प्रहार, चेंडू वरती केलाय, समोरच्या लगार, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आलाय, षटकार. तर मित्रांनो मॅच मध्ये बघा 6 चेंडू बाकी आहेत, 12 धावांची रिक्वायरमेंट आहे, मॅच ऑन है. हरिवंश राय बच्चन यांची कविता है पाठक सर, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, कुछ रह गया वो देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की इस दुनिया में कभी हार नहीं होती. हे तत्व आज मैदानावरती अवलंबलंय ऋषिकेश पाटीलने. मात्र 6 चेंडू जेव्हा 12 पाहिजेत. मॅचकडे वळूयात. या चेंडूवरती गॅपमध्ये खेळलाय, एक धाव मिळून दिली, प्रयत्न करतोय, एक धाव आली, 5 चेंडू आता 11. ऋषी पाटील या मॅच मधला हार आणि जीत मध्ये जर कोणी उभा असेल ना पाठक सर तर ऋषिकेश पाटील आहे. डेंजर ऋषिकेश, एक्सप्लोजिव्ह ऋषिकेश, डॉमिनन्स क्रिएट करणारा ऋषिकेश. या ठिकाणी अवैध ऍक्शन साठी अपील केलं गोलंदाजासाठी, अंपायरने या ठिकाणी सांगितलंय. या चेंडूवरती बघा आता मात्र आपण पाहिलं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि त्यानंतर मात्र पंचांवरती तिरका कटाक्ष टाकला गेला. मॅच मध्ये जर आपण विचार केला तर एक नौका गोलंदाज आलाय, नवतरुण चेहरा बघतोय आपण, जेथे 4 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू आता मात्र असेल का वाईड? ओके, या ठिकाणी वाईड आलाय. 4 चेंडू बाकी आहेत आणि आता मात्र आवश्यकता आहे 10 धावांची. 4 चेंडू 10, मॅच ऑन. सामन्यामध्ये आपण बघतोय एक नवीन चेहरा आणलाय, कमी वयाचा बॉलर समोर ऋषिकेश पाटील. फटका आलाय मैदानावरती, गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेषेला लगत. मैदानावरती जेव्हा आल्यात तेव्हा या ठिकाणी आपण बघत आहोत 2 चेंडू बाकी, 6 धावांची आवश्यकता. ठान लो तो जीत, मान लो तो हार. मन के जीते जीत है, मन के हारे हार, जो बन लढे ही हार गए उन पे है धिक्कार. या ठिकाणी मॅच मध्ये आपण बघतोय ना आता रोमांच. 2 चेंडू 6, कोण जिंकेल ही मॅच? कंपल्सरी चेस, गावदेवी जिराट की मग जय हनुमान मुनवली. दोन्ही संघ मैदानावरती बघितलं त्यांची पाठीराखे बसलेत. हाय व्होल्टेज मॅच आहे. 440 व्होल्टचा झटका ऋषिकेश पाटील देण्यासाठी उतरलाय. मात्र जेव्हा मैदानावरती ऋषी आहे ना, धावा येऊ शकतात की विकेट मैदानावरती बघूयात. समोरच्या दिशेला आता मात्र धाव घेत नाहीये, 1 चेंडू बाकी आहे, 6 धावांची रिक्वायरमेंट. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच, फॅन्टॅब्युलस मॅच. कोणता खेळाडू या ठिकाणी मैदानावरती हा सामना जिंकवेल? स्वयं
कमी वय अमर्यादित संकट यशस्वी होण्याची जिद्द त्याच्या माध्यमातून दाखवली गेली. संयम म्हणजे पेशन्स. आज दाखवले त्याने पेशन्स मैदानावरती. ऋषी पाटील या मॅच मध्ये